अनगर नगरपंचायत निवडणूक प्रकरणी उज्ज्वला थिटेंची याचिका कोर्टाने फेटाळलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्यानं त्यांनी आता सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। सूचकाची सही नसल्यानं त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता आणि या संदर्भात कोर्टातील युक्तिवाद पूर्ण झाला असून कोर्टानं उज्ज्वला थिटे यांची याचिका फेटाळून लावली आहे। पूर्ण अंतिम त्यांचा जो निर्णय आहे तो आल्यानंतर आता त्याच्यामध्ये हायकोर्टमध्ये जर आपल्याला अपील करता येत असेल तर तो नक्कीच प्रयत्न करेन आणि हायकोर्टात परतही जर आम्हाला तिथेही अपयश आलं तर पुन्हा सुप्रीम कोर्ट हे आहेच आणि तिथून जरी नाही म्हणलं तर शेवटी परमेश्वराच्या दरबारात तर आहोतच। आणि तरीही जर 2029 पर्यंत जर आमचा दोघा मायलेकराचा जीव राहिला तर 2029ला पुढची असेल इलेक्शन, पण त्यावेळेस 17 जे आता ह्यांनी म्हणतात ना बिनविरोध आले त्यावेळेस 17चं पूर्ण नाही पॅनल उज्ज्वला थिटेने लावलं। बरोबर बघा, सोलापूर जिल्ह्यातील अनगर निवडणूक प्रकरणी आता थिटेंची जी याचिका होती ती कोर्टाने फेटाळलेली आहे। उज्ज्वला थिटेंची याचिका जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या, सत्र न्यायालयाने याचिका फेटाळलेली आहे। अनगरमध्ये दडपशाही आहे असा आरोप देखील थिटेंनी केला होता।